नमस्कार, मी आहे मयुरी आणि आजची रेसिपी आहे स्ट्रीट स्टाईल पनीरची भुर्जी. स्ट्रीट स्टाईल ह्यासाठी बनवली आहे आज, कारण पनीरला स्वतःची तशी ही काही टेस्ट नसते, म्हणून मी आज जे माझ्याकडे मसाले अवेलेबल आहेत ते सगळे ॲड करणार आहे. तर आता मी तेलामध्ये मस्त जिराला तडका दिलेला आहे जिराचा, आणि मग त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे. आणि कांदा छान परतवून घेतल्यानंतर नेहमीप्रमाणे अद्रक लसूणची पेस्ट, जी की कंपल्सरी आहे. कांदा टोमॅटो, जेव्हा मी कांदा टोमॅटोचं कोणतंही पदार्थ बनवते ना, त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट ही घेतेच, त्याच्याने टेस्ट चांगली येते. तर कांदा असा व्यवस्थित शिजवायचा आहे, खूप घाई करायची नाही आहे, थोडा टाईम घ्यायचा आहे शिजवायला. आणि बुर्जी म्हटल्यावर त्याच्यामध्ये कांद्याचं प्रमाण जास्त लागणारच आहे, म्हणून मी आता व्यवस्थित कांदा शिजवून घेते. आणि कांदा शिजल्यानंतर जसं जसं तो थोडा थोडा ब्राऊन होत जाईल किंवा गोल्डन होत जाईल, तसं त्याच्यामध्ये पेस्ट ॲड करायची आहे. अगदी पूर्ण डार्क ब्राऊन करायचं नाही आहे आपल्याला. तर मी अद्रक लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे आणि व्यवस्थित परतवून घेते आहे. आणि ते पण छान शिजल्यानंतर त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे टोमॅटो ॲड करायचा आहे, पण टोमॅटोची क्वांटिटी कमी. तर कांदा शिजल्यानंतर कांद्याची क्वांटिटी जी राहते ना, त्या क्वांटिटीप्रमाणे टोमॅटो घेतलेला आहे, कारण टोमॅटोची आंबट टेस्ट जेवणामध्ये जास्त आलेली चांगली नाही लागत. आता टोमॅटो व्यवस्थित शिजवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे मसाले अवेलेबल आहेत ते, म्हणजे अगदी सांबार मसालासुद्धा नाही, अगदी नॉर्मल जे आपल्याला वाटतात की हां ते छान लागतील त्याच्यामध्ये, तर त्याच्यात मी घेतला आहे हळद, लाल मिरची पावडर म्हणजेच काश्मीरी पावडर, आणि माझ्या घरची जी नेहमीची असते लवंगी मिरचीची पावडर ती, गरम मसाला, धणा पावडर, जिरा पावडर खूप कमी घेतलेली आहे, थोडासा टेस्टसाठी चिकन मसाला घेतला होता, आणि थोडासा मॅगी मसाला. असं मी सगळं ॲड करून ते छान परतवून घेतलं. आणि मसाला आहे ना, जास्त मसाला असा त्याच्यामध्ये पडला ना कांदा टोमॅटोमध्ये, की थोडा तो जळायला चालू होतो, म्हणजे खाली काळा पडायला चालू होतं. तर ते न होण्यासाठी आणि त्या मसाल्याला छान तेल सुटण्यासाठी ना, त्याच्यामध्ये थोडासा 1/2 टीस्पून किंवा 1 टेबलस्पून आपल्याला बटर ॲड करायचं आहे, जेणेकरून मसाला छान फ्राय होईल त्याच्यामध्ये आणि खाली काळंसुद्धा नाही पडणार. त्यासाठी बटर ॲड केलं आहे मी. आणि मसाल्याला छान तेल सुटल्यानंतर व्यवस्थित कांदा टोमॅटो मसाला हे छान एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडा पाणी ॲड करायचं आहे, कारण का सुकी सुकी पनीरची भुर्जीसुद्धा खायला मजा नाही येत. आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड करून ही अशी ग्रेव्ही रेडी झाली की त्यात पनीर ॲड करायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, वरतून थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे, आणि मस्तपैकी असं तेल सुटेपर्यंत पनीरसुद्धा त्या ग्रेव्हीमध्ये शिजवून घ्यायचं आहे. अगदी टेम्प्टिंग अशी भुर्जी बनते. जर पाहिजे असेल त्याच्यावर तुम्ही बटर टाकून खाऊ शकता किंवा चीज स्प्रेड करून खाऊ शकता. खूप छान लागते, बघू शकता. खूप छान भुर्जी बनली होती. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.